ट्रेडिंग चॅनल फ्रेंड्स, आज तारीख आहे 15 फेब्रुवारी 2025 आणि शनिवार आहे आज. शनिवार आज आणि उद्या मार्केट क्लोज आहे. तर मागच्या काही दिवस आपले कंटिन्यू लॉस झाले. जवळपास 6 दिवस कंटिन्यू लॉस झाले आपले. आणि काल पण आपला एक थोडासा मोठा लॉस झाला, 1800 रुपये. तर त्या लॉसचं सांगतो अगोदर काय झालं होतं काल. काल तारीख होती 14 फेब्रुवारी आणि मार्केट या लाल कॅनलमध्ये ओपन झालं होतं. त्यानंतर इथे एक ट्रेड होता 23,000 फूट, पण माझ्याकडून मिस झाला हा ट्रेड. आणि त्यानंतर मी इथे ट्रेड पकडला 22,800च्या आसपास लेवल ब्रेक केल्यानंतर, पण काही मुवमेंट भेटली नाही तिथे जास्त आणि तिथे स्टॉप लॉस झाला माझा. नंतर मी ट्रेडिंगचा रूल ब्रेक केला, दुसरा ट्रेड घेतला. पहिला लॉस झाला तरी पण, कारण की इम्पॉर्टंट लेवल होती ती आणि रूल तोडल्यामुळं आपला थोडासा मोठा लॉस झाला काल. नाहीतर 480 रुपये लॉस होता पहिला आपला. त्यानंतर मुवमेंटसाठी मी थोडं होल्ड केलं आणि त्यामुळंच 1-2 मिनटात थोडा लॉस वाढला आपला. आणि आज शनिवार, आज मार्केट क्लोज आहे. तर आपण 20 जानेवारीपासून आपला PNL पाहू. आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये आहोत का लॉसमध्ये. फिल्टर्स, फ्युचर्स अँड ऑप्शन डेट 20 जानेवारी ते 15 फेब्रुवारी. तर हा PNL आहे आपला 20 जानेवारीपासून ते 15 जानेवारी. आपण प्रॉफिटमध्ये आहोत 1483 रुपये. आपले कंटिन्यू 6 दिवस लॉस झाले तरी पण आपण जो प्रॉफिट बनवला होता 5200, तो आपण होल्ड नाही करू शकलो आणि आपण वापस ब्रेक इवन स्ट्रक्चरवर आलो आहोत. आणि मी बरेच दिवस रूल फॉलो केले, जवळपास 6 आणि 4 10 14 18 दिवस रूल फॉलो केले आणि 19व्या दिवशी, कालच्या दिवशी मी रूल ब्रेक केला आणि त्यामुळे आपला थोडासा लॉस झाला. पण काय हरकत नाही, लॉस होणं हा ट्रेडिंगचा पार्टच आहे. आणि या लॉसमधून बरंच काही शिकायला भेटलं 6 दिवसाच्या लॉसमधून. आणि या चुका आपण वापस करणार नाहीत. पण अजून एक थोडासा ब्रेक घेणार आहे मी आता ट्रेडिंगमधून फेब्रुवारीचे 15 दिवस, कारण की काल रूल ब्रेक केला मी ट्रेडिंगचा आणि त्याचा पेनल्टी म्हणून मी आता हे दिवस स्किप करणार आहे. ट्रेडिंग करणार नाहीत आपण या दिवशी. आणि 1 मार्चपासून आपण फ्रेश ट्रेडिंग स्टार्ट करूयात, कारण की आपण नो प्रॉफिट आणि नो लॉस झोनवर आहोत. हा प्रॉफिट जरी आपल्याला दिसत असेल 1483, तरी पण आपले चार्जेस 1600 रुपये दिले आहेत आपण चार्जेस या टोटल दिवसामध्ये. तर आपण काउंट करूयात की किती दिवस आपण ट्रेडिंग केली टोटल. 6 आणि 4 10, 11 12 13 14 15 16 17 18 19 दिवस ट्रेडिंग केली आपण. आणि त्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 दिवस आपला प्रॉफिट झाला आणि 11 दिवस लॉस झाला. पण तरी पण आपण नो प्रॉफिट नो लॉस स्टेजवर आहोत, ब्रेक इवन. म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलं होतं आपण वापस तिथंच आलो आहोत. आणि आता आपल्याला एक नवीन चॅलेंज राहणार आहे इथून अकाउंट ग्रो करायचं.
आणि आपण वापस ग्रो करूयात, काही प्रॉब्लेम नाही. लॉस होतच असते. तर आपण 1 मार्चपासून रेग्युलर ट्रेडिंग स्टार्ट करूयात आणि थोडेसे रूलमध्ये चेंज करणार आहे मी. पहिला आपला रूल होता एका लॉटने ट्रेडिंग केली आपण 2 महिने. तर आता आपण मार्चपासून 2 लॉटने ट्रेडिंग करणार आहोत. म्हणजे पहिला ट्रेड आपला पडायचा 10 ते 12 हजाराच्या आसपास आणि आता आपण ट्रेड घेणार आहोत जवळपास 20 ते 25,000 या रेंजमध्ये. बाकी सगळं सेम राहील. रिस्क राहणार 5 ते 7% आणि रिवॉर्ड राहणार, प्रॉफिट राहणार त्या बदल्यात 1:3. म्हणजे आपण 500 ते 1000 ते 1500 या रेंजमध्ये आपण स्टॉप लॉस ठेवणार आहोत आणि त्या बदल्यात प्रॉफिट आपण घेणार आहोत जवळपास 3500 ते 4000 या रेंजमध्ये. तर हा छोटा आपण चेंज करणार आहोत कारण की आपण प्रॅक्टिस केली आहे बरेच दिवस झालं. जवळपास 1 महिना. तर आता आपण तयार झालो आहोत 2 लॉटसाठी आणि आपण ट्राय करूया 2 लॉटने 1 मार्चपासून. आणि थोडंसं आता रानातली कामं आहेत, तर या 15 दिवसात मी ती कामं उरकून घेतो आणि 1 मार्चपासून आपण फ्रेश ट्रेडिंग स्टार्ट करूयात. सो थँक्यू.